नमस्कार मित्रांनो. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर मान्यता दिली. आयोग 18 महिन्यांमध्ये त्यांच्या शिफारसी सादर करेल. याचा फायदा सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सरकारने जानेवारीमध्ये 8व्या वेतन आयोगाला मान्यता दिली, परंतु आता त्याची स्थापना सुद्धा मंजूर करण्यात आली. माननीय केंद्रीय मंत्री यांनी सांगितले की केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हे त्याचे अध्यक्ष असतील. IIM बंगळुरूचे प्राध्यापक हे त्याचे अर्धवेळ सदस्य असतील. सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सचिव हे त्याचे सदस्य सचिव असतील. 8व्या केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल. स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याच्या आत त्यांना त्यांच्या शिफारसी सादर करावयाच्या आहेत. आयोगात एक अध्यक्ष, एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील. आवश्यक असल्यास आयोग कोणत्याही विषयावर त्यांच्या शिफारसी अंतिम करण्याच्या मध्यभागी त्यांचा अहवाल सादर करू शकतो. केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना वेळोवेळी केली जाते. त्यांचे काम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, निवृत्तीनंतरचे फायदे आणि इतर सेवा अटींशी संबंधित मुद्द्यांचे परीक्षण करणे आहे. त्यानंतर ते आवश्यक बदलांवर शिफारसी करतात. सामान्यतः दर 10 वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातात. त्यानुसार 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांचे काम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर फायद्यांमध्ये आवश्यक बदलांचे परीक्षण करणे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.